नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रेल्वे भरती ग्रुप डी यामध्ये आज झालेला जो पेपर आहे, तर आज झालेल्या पेपरमधील शिफ्टमधील महत्त्वपूर्ण विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया जाणून त्या अनुषंगाने आपण या ठिकाणी आरआरबी ग्रुप डी मध्ये जे प्रश्न विचारले आले त्या प्रश्नांचं विश्लेषण आजच्या या व्हिडिओमध्ये घेणार आहोत। आगामी परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर पहिल्यांदा आपला व्हिडिओ बघत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी आजचा पहिला प्रश्न पहा विद्यार्थी मित्र, काय आहे? 1832 मध्ये दर्पण हे पहिले वृत्तपत्र कोणी सुरू केले? बघा, 1832 मध्ये दर्पण हे जे पहिलं वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलं असं म्हटलेलं आहे। बघा, ए जगन्नाथ शंकर शेठ, बी आचार्य बाळशास्त्री जांभेकर, सी लोकमान्य टिळक आणि डी आहे गोपाळकृष्ण गोखले। तर विद्यार्थी मित्र, आपल्याला माहिती आहे दर्पण हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं, तर आचार्य बाळशास्त्री जांभेकर हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे। ओके, हे आपलं मराठी भाषेतलं ओके, हे काय? हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे। दर्पण काय आहे? तर दर्पण हे पहिले मराठी वृत्तपत्र आहे। ओके, पहिले मराठी वृत्तपत्र, लक्षात असू द्या। दर्पण कोण लिहिलं आहे? बाळशास्त्री जांभेकर। आता लोकमान्य टिळक होते, लोकमान्य टिळकांचं कोणतं होतं? तर लोकमान्य टिळकांचं विद्यार्थी मित्र ते होतं केसरी व मराठा। लोकमान्य टिळकांचं कोणतं होतं? केसरी व मराठा हे त्यांचे वृत्तपत्र होते। चला, क्लिअर आहे सर्वांना? यानंतर पुढचा प्रश्न बघूया। पुढील प्रश्न पहा आपल्या स्क्रीनवर आहे विद्यार्थी मित्र, काय आहे प्रश्न या ठिकाणी जाणून घेऊया। बघा, हेनले पासपोर्ट इंडेक्स जुलै 2025 नुसार, बघा हेनले पासपोर्ट इंडेक्स जुलै 2025 नुसार भारताचा क्रमांक कितवा आहे? बघा, आपल्याला रेल्वे भरतीमध्ये विद्यार्थी मित्र ग्रुप डीच्या परीक्षेमध्ये चालू घडामोडीवर आधारित प्रश्न हे खूप महत्त्वपूर्ण ठरत आहेत। ओके, चालू घडामोडीवर आधारित प्रश्न त्या ठिकाणी आपल्याला बरेचसे प्रश्न आपल्याला दिसत आहेत। त्याच अनुषंगाने हा प्रश्न बघा काय आहे? हेनले पासपोर्ट इंडेक्स नुसार निर्देशांक 100% आपल्याला प्रश्न येतो। मग या ठिकाणी आपल्याला पासपोर्ट निर्देशांकानुसार भारताचा क्रमांक कितवा आहे तो पण विचारलेला आहे जुलै 2025 नुसार। बघा, या ठिकाणी एक गोष्ट लक्षात द्या, हा जो निर्देशांक असतो ना, हा निर्देशांक वर्षातून 2 वेळा प्रकाशित होतो। एक म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला, ओके बघा, एक म्हणजे जानेवारीच्या सुरुवातीला आणि दुसरा म्हणजे हा होत असतो जुलै महिन्यामध्ये। ओके, जुलै महिन्यात असं म्हटलं तर वर्षातून हा निर्देशांक एकूण 2 वेळा प्रकाशित केला जातो। किती? 2 वेळा। मग त्यामुळे आपल्याला विचारलेलं आहे जुलै 2025 नुसार विचारलेलं आहे। ओके, जुलै 2025 नुसार 77वा, 99वा, 85वा की 96वा? ओके, तर जुलै 2025 नुसार भारताचा जो क्रमांक होता तो होता विद्यार्थी मित्र 77वा। ओके, ऑप्शन नंबर ए 77वा हे आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। ओके, बघा यामध्ये जर आपण बघितलं तर आपल्याला आता इतर देखील आपल्याला माहिती आहे। ओके, पहा यामध्ये भारताचा जुलै नुसार काय होता? 77वा आणि 85वा जो होता हा होता जानेवारी महिन्याच्या याच्यानुसार। ओके, जानेवारी मध्ये जो अहवाल प्रकाशित करण्यात आला होता त्यानुसार हा होता। आता या संदर्भात थोडंसं आपण विश्लेषण समजून घेऊया। बघा, आता हा जो अहवाल आहे हा जाहीर करणारी संस्था कोणती आहे? कोणामार्फत जाहीर होतो? तर हेनली अँड पार्टनर या संस्थेमार्फत हा जाहीर केला जातो। जाहीर करणारी संस्था म्हटलं तर हेनली अँड पार्टनर्स। ओके, बघा आता विद्यार्थी मित्र, यामध्ये प्रथम स्थानी कोणता देश होता? आपल्याला प्रथम स्थानी आहे सिंगापूर। ओके, पासपोर्ट इंडेक्स मध्ये प्रथम स्थानी असणारा देश हा काय? फर्स्ट नंबरला आहे। ओके, प्रथम स्थानी कोणता आहे? सिंगापूर आहे। त्यानंतर दुसऱ्या स्थानी 2 देश येतात, जपान आणि दक्षिण कोरिया। दुसऱ्या स्थानी 2 देश आहेत, दुसऱ्या स्थानी कोणते आहेत? जपान आणि दक्षिण कोरिया हे 2 देश हे दुसऱ्या स्थानी येतात। त्यानंतर विद्यार्थी मित्र बघा, तिसऱ्या क्रमांकावरती या ठिकाणी बरेच देश आहेत, यामध्ये डेन्मार्क आला, फिनलँड, फ्रान्स, जर्मनी, आयर्लंड, इटली आणि स्पेन हे देश या ठिकाणी आहेत। ओके, बघा विद्यार्थी मित्र, जर स्पष्टीकरण आवडलं असेल सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे। तसेच तुम्हाला याची ही पीडीएफ देखील डाउनलोड करता येणार आहे। ओके, ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि कमेंट मध्ये पीडीएफ टाईप करायचं आहे, तुम्हाला लिंक सेंड करून दिल्या जाईल। ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया। पुढचा प्रश्न बघा, प्रश्न काय विद्यार्थी मित्र? लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? बघा, महत्वपूर्ण पुरस्कार आहे। महाराष्ट्र शासनातर्फे दरवर्षी हा पुरस्कार 1 ऑगस्ट रोजी दिला जातो। ओके, याचं वितरण कधी असतं? दरवर्षी 1 ऑगस्टला याचं वितरण केल्या जातं। ओके, जाहीर केला जातो। आता हा 2025 चा विचारलेला आहे आपल्याला। 2025 चा जो आहे हा कोणाला मिळाला विचारलाय? बघा, पर्याय ए नरेंद्र मोदी,
बी सुधा मूर्ती, सी नितीन गडकरी आणि डी आहे एस जोशी. ओके, तर 2025चा कोणाला मिळाला बरं, तर 2025चा मिळाला विद्यार्थी मित्रो नितीन गडकरीजी यांना. ओके, पर्याय क्रमांक सी नितीन गडकरी हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, 2025चा कोणाला मिळालाय, नितीन गडकरी यांना मिळालाय. ओके, त्याच्यापूर्वी बघितला विद्यार्थी मित्रो 2025चा नितीन गडकरी. एस जोशी जे आहेत यांना काय, हे पहिला पुरस्कार. ओके, पहिले विजेते आहेत हे. ओके, हा पुरस्कार जिंकणारे हे पहिले आहेत. एस जोशी हे पहिले विजेते आहेत. त्यानंतर विद्यार्थी मित्रो श्री नरेंद्र मोदीजी यांना देखील हा पुरस्कार मिळाला आणि सुधा मूर्तीजी इन्फोसिसचे होते, ओके, संस्थापिका, यांना देखील हा पुरस्कार मिळालेला आहे. क्लिअर आहे सर्वांना? बघा, ओके, बघा नरेंद्र मोदीजी यांना हा 2000 कितीचा मिळाला होता, तर 2023चा मिळाला होता. 2024चा जो आहे सुधा मूर्तीजी यांना मिळाला होता. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, सामान्य लाल रक्तपेशींचा, ओके, सामान्यतः काय लाल रक्तपेशींचा आकार हा कसा असतो. बघा, ज्या रेड ब्लड सेल आहेत, ओके, रेड ब्लड सेल यांचा आकार सामान्यतः कसा असतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा ऑप्शन्स बघा, द्विबहिर्वक्र म्हणजे याला बाय कॉन्व्हेक्स म्हणतो, दात्राकार, ओके, त्यानंतर द्विअंतर्वक्र ज्याला बाय कॉन्केव्ह असं म्हणतात, त्यानंतर यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो सामान्यतः ज्या आरबीसीचा जो आकार असतो हा द्विअंतर्वक्र असतो. ओके, कसा असतो, द्विअंतर्वक्र. ऑप्शन नंबर सी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा आता थोडंसं या संदर्भात आपण एक्स्ट्रा ऍडिशनल इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा आता ज्या आरबीसीज असतात यांची निर्मिती, ओके, भ्रूणामध्ये म्हटलं तर यकृत व प्लीहामध्ये होते. ओके, भ्रूणामध्ये म्हटलं तर आरबीसीची जी निर्मिती आहे ही कुठे होते, यकृत आणि प्लीहामध्ये, आणि प्रौढांमध्ये हीच जी आहे आपल्या बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जेत होत असते. ओके, बघा प्रौढांमध्ये ज्या लाल रक्तपेशी असतात यांची निर्मिती कुठे होते बरं, तर या बोन मॅरो मध्ये म्हणजेच अस्थिमज्जेमध्ये या ठिकाणी होत असते. आता यांचा आकार आपल्याला माहित आहे, ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न होता, आकार कसा होता, द्विअंतर्वक्र. ओके, आकार कसा सांगितला होता आपल्याला, द्विअंतर्वक्र. किती लांब असतात या, 7 मायक्रोमीटर पर्यंत असतात आणि यांची जाडी म्हटलं तर 2.5 मिलीमीटर पर्यंत असते. ओके, जे 2.5 मिलीमीटर पर्यंत त्याची जाडी असते आणि 7 मायक्रोमीटर पर्यंत त्याची लांबी असते. ओके, बघा यानंतर विद्यार्थी मित्रो यांचा कार्यकाळ किती आहे. ओके, बघा या ठिकाणी कार्यकाळ देखील दिलाय, आयुष्यमान ज्याला आपण म्हणतो. ओके, हे किती सांगलेलं आहे बरं, तर हे 127 दिवस जगतात. ओके, ज्या आरबीसी लाल रक्तपेशी असतात या किती दिवस जगतात, या 127 दिवस त्या ठिकाणी जगत असतात. आणि सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे आपल्याला माहिती आहे की या जे आहेत यांचं प्रमाण देखील आहे. बघा आरबीसी आणि डब्ल्यूबीसी. ओके, बघा लाल रक्तपेशी आणि पांढऱ्या रक्तपेशी ज्या आहेत, ओके, तर याचं गुणोत्तर किती असतं, 601 असं असतं. किती असतं, 601 असं याचं गुणोत्तर असतं. हे देखील खूप महत्वपूर्ण आहे. हा मुद्दा IMP म्हणून तुम्ही नोट डाऊन करून ठेवा, परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूप महत्वाचा आहे. ओके, बघा आता ह्या ज्या लाल रक्तपेशी आहेत या कुठे मरतात बरं, या प्लीहामध्ये जाऊन मरतात. ओके, प्लीहामध्ये जाऊन मरतात आणि आरबीसीला केंद्रक फक्त सस्तन प्राण्यामध्येच असते. ओके, आरबीसी मध्ये जे केंद्रक आहे आरबीसीला हे फक्त सस्तन प्राण्यामध्येच असतं. ओके, होप सर्वांना हा पॉइंट व्यवस्थितरित्या कव्हर झाला असेल, म्हणजे परीक्षेमध्ये आता तुम्हाला कुठल्याही पद्धतीने जर याच्यावरती प्रश्न आला तर तुम्ही व्यवस्थितरित्या टॅकल करू शकाल. ओके, चलो व्हिडिओ आवडला सर्वांनी एक वेळ व्हिडिओ लाईक करायचा आहे. ओके, बघा आणि जर तुम्ही अजूनही विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि याची PDF मिळवण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, चलो पुढचा प्रश्न बघा. बघा प्रकाश संश्लेषणाची क्रिया हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते. बघा प्रकाश संश्लेषणाची जी क्रिया आहे ही हिरव्या वनस्पतीमधील कोणत्या भागात होते असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा पाने, हिरवी खोडे, थोड्या प्रमाणात फुलांमध्ये आणि वरीलपैकी सर्व. तर विद्यार्थी मित्रो जी प्रकाश संश्लेषणाची क्रिया आहे ना ही पानामध्ये देखील होते, खोडामध्ये देखील होते आणि थोड्याफार प्रमाणात फुलामध्ये देखील होते. ओके, म्हणजेच या ठिकाणी वरीलपैकी सर्वच हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, वरीलपैकी सर्व हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धत कोणी मांडली. बघा विद्यार्थी मित्रो अत्यंत महत्वपूर्ण IMP प्रश्न आपण म्हणूया. फक्त रेल्वे भरतीच नाही, आगामी येणारी तलाठी भरती,
पोलीस भरती, वनरक्षक भरती, सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांकरता विज्ञानावर आधारित हा प्रश्न खूप महत्वाचा आहे विद्यार्थी मित्र. याचं विश्लेषण देखील आपण अगदी डिटेलमध्ये घेऊया, नक्कीच तुम्हाला आवडेल. बघा काय, वनस्पती वर्गीकरणाची नैसर्गिक पद्धती कोणी मांडली? ओके, एंजल व ग्रँटन, बेस्सी, बेंथम आणि हुकर, कार्ल लिनियस. बघा या ठिकाणी वनस्पती वर्गीकरणाची कोणती आपल्याला नैसर्गिक पद्धत विचारलेली आहे. नैसर्गिक पद्धत म्हटलं वनस्पती वर्गीकरणाची तर ती आहे बेंथम आणि हुकर यांनी मांडलेली. ओके, बेंथम आणि हुकर, ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा या ठिकाणी कार्ल लिनियस जो होता याने द्विनाम पद्धत म्हटलेली आपण. ओके, बघा आपण जसं हे वनस्पती असो किंवा प्राणी असो, द्विनाम पद्धत कार्ल लिनियसची कोणती आहे बरं? यांनी द्विनाम पद्धत मांडलेली आहे. कार्ल लिनियस द्विनाम पद्धत. ओके, बघा आता थोडंसं आपण ऍडिशनल इन्फॉर्मेशन बघूया, स्पष्टीकरण या ठिकाणी आपण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, एच व्हिटाकार यांनी पंचसृष्टी पद्धती मांडली. एच व्हिटाकार यांनी पंचसृष्टी, हा जो पूर्ण चार्ट दिसतोय हा IMP आहे. याचा वाटलं तर तुम्ही स्क्रीनशॉट सेंड करून घ्या किंवा आपल्या टेलिग्राम चॅनलला जाऊन त्या ठिकाणी PDF देखील तुम्ही डाउनलोड करू शकता. ओके, बघा एच व्हिटाकार यांनी पंचसृष्टी पद्धती मांडली. कार्ल लिनियस यांनी द्विनाम पद्धती. ओके, कार्ल लिनियस द्विनाम पद्धती, परीक्षेला वारंवार याच्यावरती प्रश्न येतो. ओके, हा जो आहे कार्ल लिनियस यांच्यावरती प्रश्न आपल्याला वारंवार दिसतो. त्यानंतर थिओफ्रेटस यांनी वृक्ष, झुडपे, शाख यांच्यावरती केलेलं आहे वर्गीकरण. आणि बघा एरिस्टॉटल यांनी जलचर, खेचर, उभयचर, भूचर, हे जे आपण म्हणतो जलचर प्राणी, उभयचर प्राणी, भूचर प्राणी, असं वर्गीकरण कोणी केलं तर हे वर्गीकरण एरिस्टॉटल यांनी केलेलं आहे. आणि आपण वृक्ष, झाडे, शाख हे जे वर्गीकरण आहे, ओके बघा आपण मोठं झाड त्याला वृक्ष म्हणतो, झाड म्हणतो, शाख म्हणतो, झुडूप म्हणतो. हे का म्हणतो? झुडूप, वृक्ष, हे वर्गीकरण कोणी केलं तर हे थिओफ्रेटस यांनी केलं. कोणी केलंय? थिओफ्रेटस यांनी हे वर्गीकरण केलंय. आणि एचर या शास्त्रज्ञाने काय केलेलं आहे तर एचर या शास्त्रज्ञाने आवृत्त म्हणजे अबीजपत्री आणि बीजपत्री असं वर्गीकरण केलेलं आहे. बघा वनस्पतींचं अबीजपत्री आणि बीजपत्री असं वर्गीकरण कोणी केलं आहे तर ते एचर या शास्त्रज्ञाने केलेलं आहे. ओके, आणि नैसर्गिक पद्धती आपण माहिती आहे ज्याच्यावरती आपल्याला प्रश्न होता ते म्हणजे बेंथम आणि हुकर. ओके, बघा क्लिअर आहे सर्वांना? हा आपल्याला विद्यार्थी मित्र हा जो पॉइंट आहे, हे जे शास्त्रज्ञ आहेत हे परीक्षेच्या दृष्टिकोनातून खूपच महत्वाचे आहेत. ओके, त्यामुळे सर्वांनी हे व्यवस्थितरित्या नोट डाऊन करून ठेवायचे आहे, लिहून घ्यायचे आहेत. ओके, बघा व्हिटाकर यांनी पंचसृष्टी पद्धती, कार्ल लिनियस द्विनाम पद्धती, थिओफ्रेटस वृक्ष, झुडपे, शाख. ओके, त्यानंतर एरिस्टॉटल जलचर, खेचर, उभयचर, भूचर असं वर्गीकरण केलेलं आहे. हे सर्व यांनी केलं काय? वनस्पती वर्गीकरणाच्या पद्धती केल्या आहेत. ओके, त्यानंतर नैसर्गिक आहे बेंथम आणि हुकर, या सर्व वनस्पती वर्गीकरणाच्या पद्धती प्रत्येक शास्त्रज्ञानुसार या ठिकाणी आपण बघितलेल्या आहेत. जर माहिती आवडली असेल, स्पष्टीकरण समजलं असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. जर अजूनही आपल्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा परीक्षेमध्ये होईल. ओके, चलो त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अत्यंत महत्वपूर्ण प्रश्न आहे. हा जो प्रश्न आहे हा सर्वच प्रकारच्या परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होणारा प्रश्न असतो. ओके, हा प्रश्न खूप वेळा आपल्याला परीक्षेमध्ये दिसतो. बघा खास करून पोलीस भरतीमध्ये, महाराष्ट्रातील खालीलपैकी सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता? महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा जलविद्युत प्रकल्प कोणता असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. बघा खापोली, कोयना, वैतरणा वरीलपैकी नाही. तर सगळ्यात मोठा म्हटलं महाराष्ट्रातला विद्यार्थी मित्र जलविद्युत प्रकल्प तर तो आहे कोयना. ओके, कोयना ऑप्शन नंबर बी आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, बघा हा जो जलविद्युत प्रकल्प आहे याला काय म्हणतात बरं? याला महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. काय म्हणतात? महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी. खूप महत्वपूर्ण आहे, महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणतात. आता का हे आपण समजून घेऊया. बघा विद्यार्थी मित्र, 13 मार्च 1999 मध्ये काय झालं तर कोयना धरणात लेक टॅपिंगचा पहिला प्रयोग करण्यात आला. ओके, बघा 13 मार्च 1999 मध्ये कोयना धरणामध्ये लेक टॅपिंगचा पहिला जो प्रयोग आहे तो करण्यात आला. आता लेक टॅपिंग हे एक नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे. ओके, हे काय नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे. लेक टॅपिंग काय नॉर्वेजियन तंत्रज्ञान आहे. आता कोयना नदीवर जे जलाशय आहे त्या जलाशयाचं नाव काय बरं तर शिवसागर. कोयना नदीवरील जलाशयाचं नाव काय? शिवसागर हे त्या जलाशयाचं नाव आहे. आणि महत्वपूर्ण म्हणजे या प्रकल्पास अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणतात. काय म्हणतात? अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा. हे कोणत्या प्रकल्पास म्हटलं जाते तर
कोयना नदीवरील प्रकल्पास. ओके, कोयना जलविद्युत प्रकल्पास जे आहे अर्वाचीन महाराष्ट्राची भाग्यरेषा असं म्हटल्या जाते. आणि एकूण वीज निर्मिती किती होते बरं, तर एकूण 1920 मेगावॅट एवढ्या मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी वीज निर्मिती होते. क्लिअर आहे सर्वांना. बघा अशा पद्धतीनं आपण एका प्रश्नाचं डिटेलमध्ये स्पष्टीकरण समजून, म्हणजेच काय तर त्या प्रश्नाच्या दृष्टिकोनातून जर कुठल्याही पद्धतीने आपल्याला आगामी परीक्षेत प्रश्न आला तर आपल्या त्या ठिकाणी चुकणार नाही. या दृष्टिकोनातून आपण अगदी डिटेलमध्ये अनालिसिस या प्रश्नाचं घेत आहोत. व्हिडिओचं सर्वांनी लाईक करायचं आहे. ओके, चलो बघा यानंतर पुढचा प्रश्न विद्यार्थी मित्र, कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आली. बघा कोणत्या घटना दुरुस्तीद्वारे मूलभूत कर्तव्य जी आहे ती आपल्या राज्य घटनेत समाविष्ट करण्यात आली, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. पर्याय बघा, ए 42वी घटना दुरुस्ती, बी 44वी घटना दुरुस्ती, सी 61वी घटना दुरुस्ती आणि डी आहे 24वी घटना दुरुस्ती. तर विद्यार्थी मित्रो, जी मूलभूत कर्तव्य आहेत ही 42व्या घटना दुरुस्तीनुसार आपल्या राज्य घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली. ऑप्शन नंबर ए 42वी घटना दुरुस्ती हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो यानंतर नेक्स्ट क्वेश्चन घेऊया. बघा स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल कोण होते. बघा विद्यार्थी मित्रो, प्रश्न खूप महत्वपूर्ण आहे, इम्पॉर्टंट आहे. इतिहासातील वारंवार आपल्याला रिपीट होणारा हा प्रश्न आहे. खास करून पोलीस भरतीमध्ये, सरळ सेवेच्या परीक्षेमध्ये हा प्रश्न वारंवार रिपीट होत असतो. ओके, बघा स्वतंत्र भारतातील पहिले भारतीय गव्हर्नर जनरल म्हटलंय. काय म्हटलंय, पहिले भारतीय गव्हर्नर जनरल. ओके, मग आता भारतीय गव्हर्नर जनरल म्हटलं तर या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की सी राजगोपालचारी हे आपल्या या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सी राजगोपालचारी हे स्वतंत्र भारताचे पहिले भारतीय गव्हर्नर जनरल होते. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आता स्वतंत्र भारताचे जर पहिले गव्हर्नर म्हटलं असतं, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर, तर ते त्या ठिकाणी असते लॉर्ड माउंटबॅटन. ओके, कोण असते, लॉर्ड माउंटबॅटन. पण प्रश्न काय होता आपल्याला, प्रश्न असा होता की पहिले भारतीय गव्हर्नर जनरल, तर पहिले भारतीय गव्हर्नर जनरल ते म्हणजे सी राजगोपालचारी यांची नेमणूक जी आहे 5 मार्च 1948 ला करण्यात आली. ओके, नेमणूक कधी झाली होती, 5 मार्च 1948 ला यांची नेमणूक झाली. तर माउंटबॅटन जे आहे 1947 ते 48 स्वातंत्र्यानंतर म्हणतोय. ओके, स्वातंत्र्याच्या नंतर माउंटबॅटन हे गव्हर्नर जनरल होते. मात्र पहिले भारतीय म्हटलं तर सी राजगोपालचारी. ओके, बघा या ठिकाणी हा जो पॉइंट आहे हा आपण या ठिकाणी क्लिअर करून घेत नाही. म्हणजेच काय तर आपल्याला या संदर्भात कसाही प्रश्न आला तर आपल्याला त्या ठिकाणी चुकता कामा नाही. ओके, कन्फ्युजन करण्यासाठी पहिले गव्हर्नर जनरल आणि पहिले भारतीय गव्हर्नर जनरल हे वाक्य व्यवस्थित वाचायचं आणि हा प्रश्न त्या ठिकाणी सोडवायचा. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्रो, कर्झन वायली याला गोळ्या घालून कोणी ठार मारले. बघा कर्झन वायली याचा खून कोणी केला, असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ओके, बघा पर्याय बघा, ए अनंत कानरे, बी मदनलाल धिंगरा, सी खुदीराम बोस आणि डी आहे अरविंद घोष. तर कर्झन वायली याची गोळ्या घालून हत्या कोणी केली, तर ती केली होती, कोणी ठार केलं तर मदनलाल धिंगरा यांनी. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं मदनलाल धिंगरा हे योग्य असं उत्तर आहे. ओके, चलो यानंतर पुढचा प्रश्न बघा, पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी देशातील पहिली विधानसभा कोणत्या ठिकाणी निर्माण होणार आहे. चालू घडामोडीवर आधारित IMP प्रश्न आहे. बघा खूप महत्वपूर्ण आहे, आगामी परीक्षेमध्ये देखील रिपीट होऊ शकतो. ओके, बघा महाराष्ट्र, बिहार, दिल्ली की उत्तर प्रदेश, कोणती विधानसभा आहे जी पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी होणार आहे, त्या ठिकाणी कुठे निर्माण होणार आहे, तर ती होणार आहे विद्यार्थी मित्रो दिल्ली या ठिकाणी. पर्याय क्रमांक सी दिल्ली हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, दिल्ली या ठिकाणी देशातील पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी विधानसभा जी आहे ही निर्माण केली जाणार आहे. आता याचं थोडंसं आपण स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, दिल्ली विधानसभा ही पूर्णपणे सौर ऊर्जेवर चालणारी भारतातील पहिली विधानसभा बनणार आहे. ओके, कधी बघा 12 मे 1925 रोजी सभापती विजेंद्र गुप्ता आणि उपराज्यपाल विनय कुमार, ओके बघा विनय कुमार सक्सेना यांनी काय तर 500 किलोवॅटच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची पायाभरणी त्या ठिकाणी केली. कधी, मे 2025 मध्ये. ओके, क्लिअर आहे सर्वांना. बघा अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र आपण या ठिकाणी खूप महत्वपूर्ण प्रश्न जे आहे या ठिकाणी घेतलेले आहेत.
होप तुम्हाला हे व्हिडिओ आवडला असेल, सर्व प्रश्नांचं स्पष्टीकरण व्यवस्थित समजलं असेल. व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर सर्वांनी काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर या सर्व स्पष्टीकरणाची, या सर्व प्रश्नांची तुम्हाला जर ही PDF डाउनलोड करायची असेल तर PDF डाउनलोड करण्याकरता आपलं टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये PDF म्हणून टाईप करायचं आहे, तुम्हाला लिंक पाठवून दिल्या जाईल. ओके, चलो मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.